त्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया आहे तिसरी बेरीज वजाबाकी संबंध याद्वारे वजाबाकी शिकणे. जे बेरीज शिकवत असताना आमचं ग्रुप होतं 3 नंबरचा ग्रुप तिथं वाचते तेव्हा आपण जर कुठेही अनुभव दिला घरी असेल आणि त्यांना सांगितलं लाल रंगाने तू समावेशन करतो किंवा विषम करतो तर निश्चितच ते विद्यार्थी समावेशन म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने पटकन माहिती पण त्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त करायला पाहिजे. एकाच सांगतो कुठला अंक समावेशन करत होतो विषम संख्या दर्शवतो हे त्यांना आपण तितक्या चांगल्या पद्धतीने त्यांची घटकच झालेली पाहिजे आणि हा समावेशन संख्या हा त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय उपयुक्त असा घटक आहे. तर आम्ही एक पहिली नुसार वस्तूंची समान व समान वाटणी करणे आमच्या ग्रुपमधून आलेला आहे दिलेले नाही. त्याचबरोबर मनी खरेदी सगळी वस्तू यांचा वापर करूनही विद्यार्थ्यांना कसं आपण ह्या समावेशन संख्या सुरुवातीला त्यावेळी त्यांना माहितीच नाही त्यावेळेस आपण कसं सांगू शकतो हे सांगायचंय. एकाधिक आता आमच्या सुरेखा मॅडमने सांगितलं की एकाधिक संख्येचे वाचन करण्यास सांगणे. त्याचबरोबर आमच्या माध्यमिकच्या मॅडम होते त्यांनी सांगितलं की चित्रपटांचा वापर कसा करायचा. आमच्या ठाकरे मॅडमने सांगितलं की गोल्डे मॅडमने सांगितलं की एकच अंक समजावून सांगून समावेशन संख्या कृतींक समजायच्या. सावले मॅडमनी पण अतिशय सुंदर असे शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे ते याच्यामध्ये सांगितलं. संख्या काढल्या संख्या पट्ट्या चित्रकार गणित पेटीतील विविध साहित्य वहीपाठी असेल आणि हे झालं शैक्षणिक साहित्य. आता पुढचा मुद्दा आहे मूल्यमापन. तर आपण त्यांना पहिली दुसरी ते तिसरी वर्ग असेल आणि समावेशन संख्येचा घटक राहिला असेल तर आपण 1 ते 20 मध्ये संख्या बदलतो मूल्यमापनासाठी आणि समसंख्या हळूहळू जसं संख्या येते तसं संख्येची पातळी वाढवून आपण त्यांना समावेशन संख्या अतिशय छान पद्धतीने समजून सांगू शकतो आणि कालावधी तासिका आपण मुलांच्या गतीनुसार घेऊ शकतो असं मला वाटतं. आम्ही इथे लिहिण्यासाठी 2 तासिका लिहिले पण आपल्या वर्गामध्ये एकच गतीचे विद्यार्थी नसतात. कायम आपण मोबाईलवर बघतो टीव्हीवर बघतो वर्तमानपत्रात फोटो खूप प्रसिद्ध झाले जुन्या काळामधला की एक नारळाचं झाड आहे पण नारळाचं झाड मात्र हत्ती कासव हे सगळ्यात एकाच गतीने पोहोचणार नाही. प्रत्येकाला पक्षी असेल प्रत्येकाला त्याची त्याची गती असते. आता जरी आपल्याला भरपूर वेगवेगळ्या कामांचा परिवार असेल पण एक शिक्षक म्हणून आपण स्वतः फील्डवर काम करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या बालकांना न्याय द्यायचा आहे त्यांना त्यांच्या गतीनुसारच घेऊन जायचे. जरी खूप काम असेल तरी त्यांच्या गतीनुसार आपण जेव्हा एक घटक त्यांच्यामध्ये पेरतो त्यावेळेस सुंदर असं मुली नक्कीच उगवलेलं आपल्याला दिसणार आहे. हे सादरीकरण करण्यासाठी पूर्ण ही टीम तसेच माझ्या ग्रुपमध्ये सगळ्या भगिनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञ आहे.